या विषयावर आणि 12 जानेवारी 2023 माननीय श्री अरविंद व्याख्यान आपल्या सर्वांसाठी दिलेलं होतं। यावर्षी आपण या पहिल्या दिवसाचं पुष्पगुंफताना माननीय श्री हरिभक्तपरायण श्री मोरे महाराज आज आपल्याला शिवराज्याभिषेक 350 वर्ष या विषयावर व्याख्यान देणार आहे। तत्पूर्वी मी मंचावर उपस्थित अन्य अध्यक्ष उपाध्यक्ष आणि समस्त संचालक मंडळांना विनंती करतो की आजचे आपले प्रमुख वक्ते माननीय श्रीजी मोरे महाराज यांचं आपल्या प्रथेप्रमाणे स्वागत आणि सत्कार करावा। जास्त मारली की बॅनर आपल्या सुश्राव्य आवाजासाठी प्रसिद्ध असणारे विश्वजित धाडसर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या पद्धतीने करावी। राष्ट्रभक्ति ले हृदय में हूँ खड़ा यदि देश सारा, राष्ट्रभक्ति ले हृदय में हूँ खड़ा यदि देश सारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा, राष्ट्र विजयी हो हमारा। क्या कभी किसने सुना है सूर्य छिपता तिमिर भय से, क्या कभी किसने सुना है सूर्य छिपता तिमिर भय से, क्या कभी सरिता रुकी है बांध से बन पर्वतों से, जो न रुकते मार्ग चलते चीर कर सब संकटों को, वर्ण करती कीर्ति उनका, वर्ण करती कीर्ति उनका, छोड़ कर सब असूल हल को, ध्येय मंदिर के पथिक को कंकटों का ही सहारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा, राष्ट्र विजयी हो हमारा। हम न रुकने को चले हैं सूर्य के यदि पुत्र है तो, हम न रुकने को चले हैं सूर्य के यदि पुत्र है तो, हम न हटने को चले हैं सरित के यदि प्रेरणा तो, चरण आंगद ने रखा है आ कोई उसे हटाए, दहकता ज्वालामुखी है, दहकता ज्वालामुखी है, आ कोई उसे बुझाए, मृत्यु की पीकर सुधा हम चल पड़ेंगे
ले दो धारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा। राष्ट्रभक्ति ले हृदय में हो खड़ा यदि देश सारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा। राष्ट्र विजयी हो हमारा, राष्ट्र विजयी हो हमारा। धन्यवाद धाट सर. आपल्या आजच्या पद्यगायनानं या व्याख्यानमालेची सुरुवात अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये सुरुवात झालेली आहे. यानंतर माननीय अध्यक्षांना विनंती आहे की त्यांनी या व्याख्यानमालेचं प्रास्ताविक करावं. मोरे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित बँकेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय धाट सर, त्याचबरोबर बँकेचे संचालक बिपिनदादा क्षीरसागर, माझे सहकारी उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वरजी देशमुख, मकरंजी सोनेसांगवीकर, ॲडव्होकेट अशोकराव कुलकर्णी आणि कांबळे सर, त्याचबरोबर समोर उपस्थित सर्व बँकेचे सभासद, ग्राहक, हितचिंतक. बँक स्थापनेपासून म्हणायला हरकत नाही की आपण व्याख्यानमालेचं आयोजन करतो. कालांतराने म्हणजे सुरुवातीला व्याख्यानाला जसा प्रतिसाद असायचा असा तसा प्रतिसाद सध्या पाहायला मिळत नाही. पण जे कोणी श्रोते असतात की जे व्याख्यानमालेला ऐकायला आलेले असतात तर त्यांना खरंच एक समाज मनाचं एक भान असतं की समाजामध्ये हे जे काही चाललेले विषय आहेत तर ह्या सगळ्या विषयांशी आपलं काहीतरी देणं घेणं आहे आणि आपल्या ज्ञानामध्ये कुणाच्या तरी एका व्याख्यानाने काहीतरी भर पडेल किंवा आपल्याला अजून काहीतरी एक छान माहिती मिळेल या उद्देशाने जे काही लोक ऐकायला येतात त्यापैकी तुम्ही सर्वजण आहात. जे बँकेचा खरं तर व्याख्यानमाला आयोजित करणे ह्या बँकेच्या व्यवसायाचा भाग नाही आहे. पण बँक व्याख्यानमाला का चालवते तर बँकेचं समाजाशी काहीतरी देणं घेणं आहे. जे ज्या समाजाचा पैसा बँकेमध्ये असतो, ज्या विश्वासावर तो समाजाने ठेवलेला असतो, ती बँक ज्या विचाराने चालते तर तो विचार बँकेच्या या व्याख्यानमालेच्या जे काही व्यक्ती वगैरे येतात त्याच्यातून प्रगट होतो. हे कुठतरी एक सामाजिक दायित्व आहे बँकेचं की समाजामध्ये चालणाऱ्या अनेक विषयांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्या ठिकाणी ते बोलणं. तर त्या एका व्यवस्थेचा भाग म्हणून आपण व्याख्यानमालेचं आयोजन करतो. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आत्ता नुकताच बँकेने 500 कोटी डिपॉझिटचा जो आकडा आहे तो क्रॉस केलेला आहे. हे खरं तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे बँकेला यश जे आहे ते प्राप्त करणं शक्य नव्हतं. त्याचबरोबर आपण आत्ता 850 कोटीचा बिझनेस आपला होतो आहे आणि 1000 कोटीच्या बिझनेसकडे आपली वाटचाल सुरू आहे. हे सगळं आपल्या सहकार्याने शक्य होतं आहे. आणखीन 2 दिवस व्याख्यानमाला आहे, 2 दिवस आणखीन छान छान विषय आहेत. तर आपण सगळ्यांनी या व्याख्यानमालेला उपस्थिती दाखवावी, उपस्थिती करावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. मी विनंती करतो की आजचे आपले प्रमुख वक्ते हरिभक्तपरायण मान्य श्री श्रीशजी मोरे महाराज यांचा आजच्या आपल्या सर्व श्रोते मंडळींना थोडक्यात परिचय करून द्यावा. व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व आदरणीय श्रीजींचा परिचय ही एक केवळ औपचारिकता आहे. त्यांचा परिचय मी अतिशय थोड्या शब्दात करून देणार आहे कारण त्यांना जास्तीत जास्त व्याख्यानाला वेळ मिळावा आणि जास्तीत जास्त विषय त्यांना मांडता यावेत. तर आत्ताच माननीय अध्यक्षांनी सांगितलं की जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे ते 11वे वंशज आहेत. त्यामुळं साहजिकच त्यांचं कायम वास्तव्य देहूला आहे. एक प्रवचनकार, कीर्तनकार ते आहेतच, त्याशिवाय शिव अभ्यासक, शिवचरित्रावरचे अभ्यासक ही त्यांची मुख्य ओळख आहे. जवळपास 100हून अधिक किल्ले त्यांनी पाहिलेले आहेत आणि त्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. जवळपास आम्ही सगळे संचालक 1-1.5 तास त्यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो, सहज चर्चा करत बसलो होतो. त्या चर्चेच्या वेळेस अजून एक माहिती समजली की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते 3य वर्ष शिक्षित आहेत आणि हिंदूची एक प्रखर मशाल ते घेऊन फिरतात. मी खरं म्हणजे आपला अधिक वेळ घेणार नाही, त्यामुळे एवढा त्यांचा अल्पपरिचय पुरेसा आहे असं मला वाटतं. धन्यवाद.
धन्यवाद सर. आपण अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये आजच्या वक्त्यांचा परिचय करून दिलेला आहे. यानंतर सर्व औपचारिक बाबी पूर्ण झाल्यानंतर आज आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राला अनेक थोर महापुरुषांची परंपरा लाभलेली आहे. त्यामध्ये अखंड हिंदुस्थानचे दैवत आणि आपल्या मराठी माणसाचे मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला नुकतेच 350 वर्ष पूर्ण होत आहेत. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 दिनांक 6 जून 1674 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ आपण या वर्षीच्या व्याख्यानमालेमध्ये 2 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचे वर आधारित 2 विषय निवडलेले आहेत आणि त्यानिमित्तानं आपल्या अंबाजोगाईमधील सर्व रसिक श्रोत्यांना या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या विचारांचं दर्शन घडणार आहे. शेकडो वर्ष आणि कित्येक पिढ्यानपिढ्या मोगलांच्या गुलामगिरीमध्ये आयुष्य गेलेल्या मराठी मुलकामध्ये या राज्याभिषेकाच्या निमित्ताने नवीन चैतन्य घेऊन शिवसूर्य उगवलेला आहे. भारताच्या इतिहासातील हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. खरं तर आजवर अनेक राजे महाराजे या देशामध्ये होऊन गेले, परंतु यावश्चंद्र दिवाकरून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या भूतलावरती राहण्याचं कारण तसे अनेक आहेत, परंतु खरं त्यांचं वेगळेपण जर आपण म्हणायला गेलं तर आजवर जे काही त्या राज्यातील सैनिक असतील किंवा त्या राज्याची जनता असेल ही त्या राजासाठी लढत होती, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जर लोकांमध्ये एक भावना निर्माण केली की आपण राजासाठी नाही तर राज्यासाठी लढलं पाहिजे आणि तो विचार सर्व जनतेपर्यंत पोहोचला. हा त्यांचं सर्वात मोठं वेगळेपण आहे असं मला वाटतं. या निमित्तानं मी आजचे प्रमुख वक्ते यांना विनंती करेन की आपण आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं आणि आपल्या विषयाला सुरुवात करावी. सेंटर लगायचं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. दीनदयाळ उपाध्याय बँकेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या 3 दिवसीय व्याख्यानमालेमध्ये आपणा सर्वांशी संवाद साधताना मनस्वी आनंद होतोय. परमेष्टी, समष्टी, सृष्टी आणि वेष्टी या चतुस्तंभांवरती एकात्म मानव दर्शन अखंड हिंदू समाजासाठी देऊन एक महापुरुष आपल्याच भरतभूमीमध्ये उदयास आला. त्यांनी मांडलेली एकात्म मानव दर्शनची रचना आजसुद्धा प्रत्येक प्रशासनासाठी ते कोणत्याही विचारांचं असलं तरी एक आदर्श कल्याणकारी असं चिंतन पंडित दीनदयाळजींनी मांडलं. त्यांच्याच विचारावरती कार्यरत असणारे आपली बँक समाजमानामध्ये आणि लोकांच्या आर्थिक बाबींमध्ये लोकहिताचे उपक्रम राबवत त्यांना आकर्षित करते आणि त्यांच्या हिताचा विचार करते, ही मनस्वी आनंद देणारी गोष्ट आहे. आपल्या भूमीला प्राचीन अर्वाचीन प्रचंड प्रमाणात इतिहास लाभला आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजणच भाग्यवान आहात. आदिशक्तीचा निवास या भूमीमध्ये आहे. आद्यकवींचं हे कार्यक्षेत्र आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील 2 तारे या भूमीने महाराष्ट्रातील समाजकारणाला राष्ट्रकारणाला दिले. अशा या देवी देवतांना, कवींना आणि महापुरुषांना सादर प्रणाम करून आपल्याच्या विषयाचं चिंतन आपण सुरू करू. नावं यासाठी घेतली नाही की नावं तुम्हाला पण माहिती, मला पण माहिती. त्यामुळं थोरा मोठ्यांकडनं काय घ्यायचं असतं तर तुकोबराय सांगतात, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही.
जे पुढं निघून गेलेत त्यांच्या पावलावरती पाऊल टाकत चालत राहणं हीच सगळ्यात मोठी त्या व्यक्तिमत्वांसाठीची आदरांजली असते. त्यामुळे त्या व्यक्तिमत्वांचा आदर्श घेऊन आपण आजसुद्धा कार्यरत आहात ही खूपच आनंद देणारी आणि अभिमानाची गोष्ट आहे. चालू वर्ष हे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे. या वर्षामध्ये मांडणी होत असताना काय मांडणी व्हावी बुवा. शिवाजी महाराज या भारत मातेचा अखंड महाराष्ट्राचा प्राण आहेत, पण ते छत्रपती शिवरायांचं चरित्र आम्हाला माहिती आहे का? शिवाजी महाराजांनी काय काय केलं आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय केलं तर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, त्याचा कोथळा फाडला. शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली. शिवाजी महाराजांनी सुरतेवरती आक्रमण करून खंडणी गोळा केली. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला. सगळं ठीक आहे, केलं. कशासाठी केलं, ते का केलं याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण पुढच्या 1-1.5 तासामध्ये करूयात असं मला वाटतं. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांना कुणीतरी विचारलं, छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर काय झालं असतं? क्षणाचाही विलंब न करता यशवंतराव चव्हाण साहेब म्हणतात, जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर पाकिस्तानची सीमा तुमच्या आमच्या घराला येऊन खेटली असती. हेच सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये कविराज भूषण काय बरं सांगतात. देवल गिरावते फिरावते निसानाली ऐसे डूब राव राणे सभी गए लपकी गौरा गणपती आप और न कद ताप अपनी ही बारी सब मारी गई डुबकी पिरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देता सिद्ध की सिद्धाई गई रही बात रबकी. अर्थ काय, देवळं पाडल्या जाते, मंदिरं फोडल्या जाते आणि सगळीकडे आलीचे झेंडे फडकतात. ते अशा वेळेस स्वतःला राव राणे राजे समजणारे लपून बसले, इतरांना शिव्या शाप देणारे देवी देवता पळून गेलेत. सिद्ध हस्त संत लोकांची ताकद निघून गेलीत आणि सगळीकडे फक्त रबची अल्लाची दुआई शिल्लक आहे. अशा वेळेस काशी की कला गई, काशीचं वैभव निघून गेले. मथुरा मस्जिद भई, मथुरेमध्ये श्रीकृष्णाची जन्मभूमी नष्ट करून त्याच्यावरती मस्जिद उभी राहिलीत. पण छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. जर शिवाजी महाराज झाले नसते तर काय झालं असतं? कविराज भूषण म्हणतात, काशी की कला जाती मथुरा मस्जिद बसती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर तुम्ही आम्ही सगळे मुसलमान झालो असतो, असं मी नाही, कविराज भूषण 400 वर्षांपूर्वी शिवरायांसमोर गाताना म्हणतात. आज आमच्या कपाळावरचा गंध, गळ्यातली तुळशीची माळ, आमच्या अंगणातली तुळस आणि मंदिरांवरचे कळस जर कोणामुळे शिल्लक असतील तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. असं काय बरं भव्य दिव्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आज सुद्धा आपल्याला स्मरावे लागतात. मी नेहमी म्हणतो, छत्रपती शिवरायांचे हिंदू समाजावरती अखंड अनंत उपकार आहेत. म्हणजे रामायणाचा प्रसंग सांगतो, जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांची आठवण घेतो तेव्हा मला हनुमंतांच्या चरित्राची आठवण होते. असं काय बरं भव्य दिव्य हनुमंतांच्या आणि शिवरायांच्या चरित्रामध्ये जे एकसारखे जे साम्य. विचार करा, ज्यावेळेस आपण रामपंचायतांचा विचार करू, रामपंचायतांमध्ये किंवा रामायणामध्ये ज्यावेळेस आपण रामायणाचा विचार करू, रामायणामध्ये विविध चरित्र आहेत, चारित्र आहेत, पण त्यामध्ये एकट्याचं मंदिर असण्याचा मान कुणाचा आहे का? लक्ष्मणाचं एकट्याचं मंदिर सापडतं का? सीतामातेचं एकटीचं मंदिर सापडतं का? जांबवंतांचं एकट्याचं मंदिर सापडतं का? अंगदाचं एकट्याचं मंदिर सापडतं का? रामायणातील कोणतंही जरी चरित्र घेतलं, अगदी प्रभू श्रीरामचंद्रांचं जरी घेतलं तरी प्रभू श्रीरामचंद्रांचं एकट्याचं मंदिर सापडतं का? शोधावं लागलं, सापडल. अयोध्येमध्ये आत्ता होतंय, पण प्रभू श्रीरामचंद्रांचं एकट्याचं मंदिर दुर्मिळ सापडतं. प्रभू श्रीरामचंद्र एकटे कधी नसतात, सगळे सोबत रामपंचायत नसती. विचार करा, रामायणामध्ये एकट्याचं मंदिर असण्याचा मान जर कोणाचा असेल तर ते फक्त आणि फक्त हनुमंत आहेत. असं हनुमंतांनी काय भव्य दिव्य केलं की हनुमंतांचं एकट्याचं मंदिर असण्याचा मान आहे, जो मान भगवंताला सुद्धा नाही तो भगवंताच्या भक्ताला मिळालाय. काय बरं रामायणामध्ये असं आहे की ज्यामुळं हनुमंतांची आज गावोगावी, खेडोपाडी, गल्लोगल्ली, शहरोशहरी लक्षावधी मंदिर आहेत, एकट्याचीच आहेत. ज्यावेळेस आपण रामायणाची पानं चाळतो, प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि रावणाचा वध केल्यानंतर भगवान अयोध्येमध्ये अवतीर्ण झालेत आणि अयोध्येमध्ये अवतीर्ण झाल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेकाचा सोहळा सुरू आहे
आणि राज्याभिषेकाचा सोहळा सुरू असताना शेजारी सीतामाता विराजमान आहेत. एक एक प्रभू श्रीरामचंद्रांचा सहकारी नल आला, नील आला, जांबवंत आला, बिभीषण आला, अंगद आला, प्रत्येकजण येत होता आणि प्रभू श्रीरामचंद्रांना राज्याभिषेकाच्या प्रित्यर्थ काही ना काही भेटवस्तू देत होता. कुणी सोन्याचा हार दिला, कुणी रत्नाचा हार दिला, कुणी हिरे दिले, माणके दिले, पाचू दिले. प्रत्येक जण यायचा, काही ना काही भेटवस्तू प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी अर्पण करायचा. एवढंच काय, लहान लहान वानर आली, त्यांनी फळं फुलं प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणांशी वाहिली. एवढं सगळं सुरू असताना सीता माता शोधत होत्या, हनुमान कुठे? स्वतःला सर्वश्रेष्ठ भक्त म्हणवणारा हनुमान, रामचंद्रांचा माझ्या इतका परमभक्त कुणी नाही असं म्हणवणारा हनुमान, एवढा मोठा आनंदाचा सोहळा भगवंताच्या आयुष्यातील सुरू असताना हनुमान कुठे? तो आपली भेटवस्तू का बरं प्रभूंना देत नाहीये? सीतामातेने हळूच प्रभू श्रीरामचंद्रांना डुसकणी मारली, सांगितलं, इथं हनुमंतांनी तुम्हाला काही भेटवस्तू दिली नाही, तुम्ही हनुमानाला काहीतरी मागा. प्रभू श्रीरामचंद्र शोधतात ते हनुमंतराय कुठे? सीतामातेने पाहिलं, हनुमंतराय एका कोपऱ्यामध्ये उभं राहून सगळा सोहळा शांतपणे आनंदाने निहाळत होते. सीतामातेला काही सहन होईना, सगळे भक्त काही ना काही भेटवस्तू प्रभू श्रीरामचंद्रांना अर्पित करत असताना हनुमान सर्वश्रेष्ठ भक्त म्हणवतो, हनुमंताने काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे, भगवंतानी हनुमंताला काहीतरी मागितलं पाहिजे. सीतामातेने डुसकणीने सांगितलं की हनुमंताला काहीतरी मागा. सीतामातेच्या डुसकण्या असह्य झाल्या भगवंताला. सीतामातेला भगवंतानी सोबत घेतलंय, हनुमंतांच्या पुढ्यात जाऊन उभे राहिलेत. हनुमंताचे हातामध्ये घेतलीत भगवंतानी आणि भगवंत भक्ताला म्हणतात ते प्रभू श्रीरामचंद्र हनुमंतरायाला म्हणतात ते काय म्हणतात ते? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भगवंत कसा आहे? वृक्षाचे ही पाने हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. या चराचर सृष्टीतील वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हालू शकत नाही असा जगत नियंता जगत परमात्मा भगवान प्रभू श्रीरामचंद्र साक्षात जगन्मातेला सोबत घेऊन आपल्या भक्ताच्या पुढ्यात उभेत, भक्ताचे हात हातामध्ये घेतलेत आणि हनुमंतरायाला साक्षात भगवंत म्हणतात ते, हनुमंता तुझे माझ्यावरती आणि माझ्या परिवारावरती इतके उपकार आहेत, इतके उपकार आहेत, इतके उपकार आहेत की मी आणि माझ्या परिवाराने आपल्या प्राणांची कुरवंडी करून जरी तुझ्या चरणांशी वाहिली ना तरी तुझ्या उपकारातून आम्ही उतराई होऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर उभा राहू, जेव्हा जेव्हा छत्रपती शिवरायांच्या मूर्तीसमोर आपण उभं राहू, तेव्हा तेव्हा हाच विचार मनामध्ये येतो की छत्रपती शिवरायांचे तुमच्यावरती, माझ्यावरती, महाराष्ट्रावरती, अखंड भारतवर्षावरती, नवे नवे जगाच्या पाठीवर जिथे जिथे हिंदू आहे त्या सगळ्यांवरती इतके उपकार आहेत, इतके उपकार आहेत, इतके उपकार आहेत की तुम्ही आम्हीच काय, अखंड हिंदू समाजाने आपल्या प्राणांची कुरवंडी करून जरी शिवरायांच्या चरणांशी वाहिली तरी शिवरायांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. असे काय उपकार शिवरायांनी केलेत की आज सुद्धा स्मरावे लागतात बरं? छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा विचार करताना आम्ही विचार करतो शिवरायांचा जन्म झाला, शिवरायांचं बालपण झालं आणि शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वरावरती जाऊन आपलं रक्त त्या रायरेश्वराच्या शिवलिंगावरती सांडलं आणि हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, हिंदवी स्वराज्य तयार झालं. इतकं सोपं होतं का? शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची पार्श्वभूमी आम्ही कधीच विचारात घेत नाही की शिवरायांनी हिंदवी स्वराज्य किती भयानक अवस्था असताना निर्माण केले. ज्यावेळेस हिंदू समाज, हिंदू संस्कृती, हिंदू राष्ट्र, हिंदू परंपरा रसातळाला जाऊन पोचली होती, तिचं अस्तित्व नाममात्र शिल्लक राहिलं होतं, अशा वेळेस छत्रपती शिवराय म्हणतात हे हिंदवी स्वराज्य व्हावे तो श्रींची इच्छा. किती भयानक प्रकारचे अत्याचार शिवपूर्व काळामध्ये या अखंड भारतवर्षात सुरू होते बरं. समाज प्रचंड प्रमाणामध्ये पिचला गेला होता. कशा प्रकारचे अन्याय व्हायचे समाजावरती? आपल्या इथं कुणी सणासुदीला काळे कपडे घातले तर घरातली माऊली म्हणते काळे कपडे काल, ते आपल्या इथं वर्ज्य आहे, निषिद्ध आहे. कुठं काळे कपडे घालून चालला? सणासुदीला जसं आपल्या इथं काळे कपडे घालणं निषिद्ध, अगदी त्याच प्रकारे राजस्थानच्या इतिहासामध्ये 74 हा आकडा निषिद्ध आहे. 74 हा आकडा राजस्थानवाल्यांना आवडत नाही. काय बरं 74 आकड्यांनी काय बरं राजस्थानवाल्यांचं वाकडं केलंय? तर ज्या वेळेस सम्राट अकबर सहिष्णू राजा म्हणून आम्हाला शिकवलं, या अकबराने चित्तोडवर आक्रमण केलं, चित्तोडचा किल्ला आणि परिसर जिंकून घेतला आणि चित्तोडचा किल्ला आणि परिसर जिंकून घेतल्यानंतर त्याने आदेश काढला, आत्तापासून इथपासून दिसतील तेवढे हिंदू
कापून काढा आणि त्यांच्या गळ्यातली जानवी गोळा करून आणा. अकबराच्या आदेशाने दिवसभर भीषण हत्याकांड चाललं. दिसेल त्याला मारण्यात आलं, तोडण्यात आलं, त्याचं मुंडकं छाटण्यात आलं आणि त्या सगळ्यांची जानवी गोळा करून आणण्यात आली. जानव्यांचा भला मोठा ढीग अकबराच्या पुढ्यात मांडण्यात आला. अकबराने सांगितलं जानव्यांचा ढीग पेटवून द्या, पण पेटवून देण्यापूर्वी त्या जानव्यांच्या ढिगाचं वजन केलं गेलं. त्या जानव्यांच्या ढिगाचं वजन किती असेल बरं? एक जानवं किती वजनाचं असेल? दोराचे 15 ग्रॅम 20 ग्रॅम. त्या जानव्याच्या ढिगाचं वजन केलं गेलं. ते वजन भरलं 74 मन 4 शेर. आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 3000 किलो. एका दिवसामध्ये 1.5 लाख जवळजवळ निरपराध निशस्त्र हिंदू पुरुष कापून काढण्यात आले, त्यांची मुंडकी छाटण्यात आली आणि त्यांच्या गळ्यातली जानवी पेटवून देण्यात आली. पण या सगळ्याला विरोध करण्याचं सामर्थ्य भारतवर्षात कुणाचंही नव्हतं. अशा शेकडो घटना सांगता येतील. पीटर मंडी नावाचा एक ब्रिटिश प्रवासी कानपूरवरून पटण्याला चालला होता. कानपूरवरून पटण्याला जात असताना मी काय पाहिलं तो त्याच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवतो, रोजनिशीमध्ये लिहून ठेवतो. फक्त आणि फक्त चेहरे दिसतील अशा प्रकारचे मिनार उभे करून हिंदूंची प्रेत लटकवलेली पाहिली. तो मोजत मोजत रस्त्याने चाललाय. तो म्हणतो की जिजिया कर न देणाऱ्या, इस्लामिक राजसत्तेला विरोध करणाऱ्या आणि धर्मांतरणास प्रवृत्त न होणाऱ्या हिंदूंची मुंडकी मी पाहिली. किती? एका दिवसातली आहे बरं का प्रसंग. एका दिवसात मारलेल्या हिंदूंची संख्या आहे. तो म्हणतो कानपूरवरून पटण्याला जात असताना ज्या प्रकारे रस्त्याच्या दुतर्फा झाडी असते ना, तशी हिंदूंची मुंडकी लटकावलीत. तो म्हणतो काही मैलापर्यंत मी मोजत गेलो, नंतर मला मोजणं अशक्य झालं आणि मी मोजणं सोडून दिलं. त्यांनी मोजेपर्यंतची संख्या आहे 8563. एकाच दिवसामध्ये एकाच परिसरामध्ये 8500 निशस्त्र निरपराध हिंदू कापले गेले, त्यांचे मुंडक्यांचे मिनार उभारले गेले. पण हे सगळं थांबावं असं कुणालाच वाटत होतं ना. समाज सुरक्षित आहे. मग जे हे थांबवण्यासाठी पुढाकार घेतील त्या सरदारांची, राजांची अवस्था काय केली होती इस्लामिक राजसत्तांनी? ना समाज सुरक्षित आहे, ना समाज नेतृत्व सुरक्षित आहे. कुणालाही वाटत नव्हतं हे सगळं थांबावं. आणि हे थांबवण्यासाठी जे पुढाकार घ्यायचे त्यांची अवस्था काय होती बरं? अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचा पाडाव केला आणि देवगिरीचा रामदेवराव यादव, शंकरदेव यादव हे दिल्लीचे मांडलिक बनले. दिल्लीला खंडणी महाराष्ट्रातून जाऊ लागली आणि कित्येक वर्ष हा खंडणीचा ओघ असाच सुरू होता. नंतरच्या काळामध्ये देवगिरीचा स्वाभिमान जागृत झाला. देवगिरीचे जावई असलेला हरपलदेवराव यादव म्हटला, ही भूमी आमची आहे, राज्य आमचं आहे, इथला खजिना सुद्धा आमचाच असणार, आम्ही 1 रुपयाची खंडणी दिल्लीला पाठवणार नाही. त्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीने आपला सेनापती असलेल्या मुबारक खान खिलजीला सांगितलं की जा तू त्या हरपलदेवराव यादवाचा बंदोबस्त कर. हरपलदेवराव यादवाला कळालं मुबारक खान खिलजी देवगिरीवरती चालून येतोय. त्यांनी पूर्ण सैन्याची बांधणी केली, सैनिक गोळा केलं आणि हरपलदेवराव यादव देवगिरीचा जावई देवगिरीच्या स्वाभिमानासाठी, राष्ट्ररक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी उभा राहिलाय. घनघोर लढाई झाली मुबारक खान खिलजीमध्ये आणि हरपलदेवराव यादवामध्ये. दुर्दैवानं त्या युद्धामध्ये हरपलदेवराव यादव पराभूत झाला आणि जिवंत हरपलदेवराव यादव मुबारक खान खिलजीच्या तावडीमध्ये सापडला. काय केलं मुबारक खान खिलजीनी? विचार करा, देवगिरीचा जावई आहे, कधी काळी सुवर्ण अंबारीमध्ये बसून देवगिरीच्या वेशीमधून देवगिरीत प्रवेशला असेल, कधी काळी देवगिरीच्या तटावरती बसून घोड्यावरून फिरला असेल, भरजरी वस्त्र अंगावरती घातलेला हा देवगिरीचा जावई देवगिरीसाठी लढताना सापडला शत्रूच्या तावडीमध्ये. काय केलं त्याचं? मुबारक खान खिलजीने आदेश काढला, याच्या गालाची सालं सोला, याच्या हाताची सालं सोला, याच्या पायाची सालं सोला, याचं संपूर्ण शरीर सोलून काढा आणि ज्या देवगिरीचा हा जावई आहे ना त्या देवगिरीच्या वेशीला टांगा.
मुबारक खान खिलजीच्या आदेशाने हरपल देवराय यादवाचं संपूर्ण शरीर सोलून काढलं. रक्ताने लालबुंद झालेला मरणासन्न अवस्थेतला हरपल देवराय यादव ज्या देवगिरीचा जावई, ज्या देवगिरीमध्ये कधी काळी सुवर्ण अंबारीमध्ये बसून प्रवेशला असेल, त्याच देवगिरीच्या वेशीला मरणासन्न अवस्थेत टांगून टाकण्यात आला. का? जर आम्हाला विरोध केला तर तुमची हीच अवस्था होईल. हेच जणू या इस्लामिक राजवटी गरजून सांगत होत्या. विजयनगरचा शेवटचा शासक असलेला रामदेवराय यादव वृद्ध होता पण स्वाभिमानी होता. त्याच्या विरुद्ध 5 बहमनी पातशाह्यांनी एकत्र आक्रमण केलं. का आक्रमण केलं? तर विजयनगरला हरवण्यासाठी. विजयनगरचं राज्य हे धर्माचं केंद्र होतं. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं कल्याण त्या राज्यामध्ये होत होतं. संस्कृतीची वीण त्या राज्यामध्ये टिकून होती. असं धर्माचं अधिष्ठान असलेलं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं कल्याण करणारी राजवट बहमनी पातशाह्यांची वक्रदृष्टी फिरली आणि 5 बहमनी पातशाह्यांनी मिळून त्या विजयनगरच्या राज्यावरती आक्रमण केलं. परत एकदा घनघोर युद्ध झालं. पण जणू हिंदूंचा स्वातंत्र्य सूर्य अस्ताला गेला होता. त्या युद्धामध्ये विजयनगरचा पराभव झाला आणि जिवंत रामदेवराय यादव सापडलाय त्या 5 बहमनी पातशाह्यांच्या तावडीमध्ये. काय केलं असेल बरं? एकापेक्षा एक वाईट घटनांनी आपला इतिहास भरलाय. एवढे भयानक अत्याचार या इस्लामिक आणि ख्रिश्चन राजवटींनी आपल्यावरती केलेत. त्या 5 बहमनी पातशाह्यांनी मिळून त्या रामदेवराय यादवाचं संपूर्ण शरीर सोलून काढण्याचा आदेश दिला. विचार करा, ज्याच्याकडे राज्य नाही, राजसिंहासन नाही, शस्त्र नाही, खजिना नाही, सैनिक नाही, एक वृद्ध म्हातारा ज्याच्याकडे शस्त्र सुद्धा नाही, तो तुम्हाला काय अपाय करणार आहे? जर आपल्या समोर असा एक म्हातारा आला ज्याच्याकडे शस्त्र नाही, राज्य नाही, राजसिंहासन नाही, कसली व्यवस्था नाही, याच्यापासून आपल्याला काही अपाय नाही, आपण त्याचं काय केलं असतं? सोडून दिला असता, मर तुझ्या कर्मानी. इथं एका राज्याचा राजा ज्याच्याकडे राज्य नाही, राजसिंहासन नाही, खजिना नाही, सैनिक नाही, शस्त्र सुद्धा नाही, असा समोर उभा आहे. त्याचं संपूर्ण शरीर सोलून काढलं. रक्ताने लालबुंद झालेला रामदेवराय यादव मरणासन्न अवस्थेत भूमीवरती पडलाय. आता तरी सोडावं. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि छिन्न विछिन्न झालेलं प्रेत आता त्याचं खाली पडलंय. आता तरी सोडावं ना. आमच्या प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेवरती आक्रमण केले, रावणाचा वध केलाय आणि रावण भूमीवरती पडलाय. शेजारी उभ्या असलेल्या बिभीषणाला प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात ते, आता तू याचे अंत्यसंस्कार कर. बिभीषण म्हणतो, प्रभू हा माझा भाऊ असला तरी अधर्मी होता, मी याचे अंत्यसंस्कार करणार नाही. त्यावेळेस गरजतात आमचे प्रभू श्रीरामचंद्र, अरे बिभीषणा, मरणानंतर वैर संपतं, मरणांती वैराणी, त्यामुळे भाऊ म्हणून याचे अंत्यसंस्कार करणं तुझं कर्तव्य आहे. एका विरोधाचा राजा मेल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार योग्य पद्धतीने व्हावेत ही शिकवणारी आमची हिंदू संस्कृती कुठं? आणि एक वृद्ध म्हातारा ज्याच्याकडे राज्य नाही, राजसिंहासन नाही, खजिना नाही, सैनिक नाही, शस्त्र सुद्धा नाही, असा समोर असताना त्याचं शरीर सोलून काढलंय, त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केलेत. अरे आता तरी सोडावं ना. त्या निजामशहाने ते प्रेत भाल्या, ते मस्तक घेतलं. रामदेवरायाच्या मस्तकातील सगळी हाडमांसाचा सगळा तो चिखल बाहेर काढला आणि त्याच्यामध्ये भाला अडकवला आणि नाचवत नाचवत निजामशहाने ते मस्तक आपल्या राजधानीमध्ये नेले. आणि काय केले? आपल्या राजधानीमध्ये नेऊन घाणमोरीच्या तोंडावर अशा प्रकारे चिटकवलं की घाणमोरीची सगळी घाण रामदेवरायाच्या तोंडातून बाहेर येईल. आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर विजयनगरच्या शेवटच्या शासक असलेल्या रामदेवराय यादवाचं मस्तक निजामशहाने आपल्या राजधानीमध्ये नेऊन ड्रेनेज सिस्टीम, संडासच्या पाईपलाईनच्या तोंडावर अशा प्रकारे चिटकवलं की संडासची सगळी घाण रामदेवरायाच्या तोंडातून बाहेर येईल. ना समाज सुरक्षित आहे, ना समाज नेतृत्व सुरक्षित आहे. मग आम्ही ज्या देवी देवतांना नवस बोलतो, दर्शन करतो, पाया पडतो, त्या देवी देवतांची काय परिस्थिती होती बरं?
मेहमूद गझनीने 17 वेळा सोरटी सोमनाथाला लुटलं, पण त्याने फक्त सोरटी सोमनाथ नाही लुटलं, आमचा स्वाभिमान सुद्धा लुटला. आल्बेरोनी लिहून ठेवतं, मेहमूद गझनीने सोरटी सोमनाथाचं शिवलिंग घेतलं, त्याचे तुकडे केले आणि त्याचे तुकडे तो गझनीला घेऊन गेलाय. कशासाठी? तर गझनीला नेऊन गझनीच्या बाहेर, मशिदीच्या बाहेर नेऊन टाकलेत. आणि ते कशासाठी वापरलं जातं? तर मेहमूद गझनीने सांगितलं, तुम्ही इतस्त फिरत असताना तुमच्या पायाला जर चिखल लागला तर तो चिखल पुसण्यासाठी या शिवलिंगाचा वापर करा. ज्या सोरटी सोमनाथाला आम्ही मनोभावे पूजलं, तो शतके गझनीच्या मशिदीच्या बाहेर पायाचा चिखल पुसण्यासाठी वापरला जात होता. सम्राट इल्तुमिशने उज्जैनवर आक्रमण केलं, उज्जैनला आलाय, संपूर्ण शहर उद्ध्वस्त केले, महाकालेश्वराच्या मंदिरासमोर उभा आहे, घणाचे घाव घालून महाकालेश्वराचं मंदिर जमीनदोस्त केले, गाभाऱ्यात आलाय आणि ध्वस्त झालेल्या गाभाऱ्याच्या समोर असलेलं ते शिवलिंग पाहिलं. ते शिवलिंग उचललं, दिल्लीला घेऊन गेला. कशाला? नवस पुजण्यासाठी, उपास तापास करण्यासाठी, त्याला दुधाचा अभिषेक घालण्यासाठी. त्या शिवलिंगाचे तुकडे तुकडे केले आणि दिल्लीच्या जामा मशिदीच्या बाहेर नेऊन टाकले. मशिदीमध्ये जाताना आणि मशिदी बाहेर येताना तुमच्या पायाखाली हे शिवलिंग तुडवा. कोणकोणती उदाहरणं घ्यायची आणि किती उदाहरणं घ्यायची? औरंगजेब त्याच्या शामेनाच्या बाहेर, दरबाराच्या बाहेर उभा असताना किती भव्य दिव्य होतं मथुरेचं श्रीकृष्णाचं देवालय. हो, तर मथुरेचं श्रीकृष्णाच्या देवालयाचा कळस इतका उंच होता की तो आग्र्यामधून दिसायचा. एवढं भव्य दिव्य होतं. एक दिवस औरंगजेबाला हुक्के आले आणि त्यांनी सांगितलं की मथुरेचं श्रीकृष्णाची जन्मभूमी पाडून टाका आणि त्याच्यावरती मशीद उभी करा. औरंगजेबाच्या आदेशाने श्रीकृष्ण जन्मभूमी नष्ट करण्यात आली, तिथलं मंदिर पाडण्यात आलं आणि त्याच्यावरती मशीद उभी राहिली. अगदी आत्ता 20व्या शतकापर्यंत तिथं फक्त मशीदच होती. आपण गुगलवरती सर्च केलं तरी आपला इतिहास कळून जाईल. 1935 साली तिथं हिंदूंनी पहिल्यांदा कृष्णाचं मंदिर बांधलं. भयानक प्रकारचे अत्याचार, लोक सोडा, हो, लोकांचं नेतृत्व सोडा, राजे सोडा, देवी देवतांवरती सुद्धा केलेत. भग्न अवस्थेमध्ये देवालय कितीतरी करून टाकली, त्यांच्यावरती मशिदी उभ्या केल्या. पांडुरंगाच्या मंदिरासंदर्भात, आपला पांडुरंग तर आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. औरंगजेबाचा मुक्काम पंढरीच्या जवळ असताना औरंगजेबाला पुंडलिकावरदेवचा गजर ऐकू आला, टाळांचा निनाद ऐकू आला, मृदंगाची थाप कानी पडली. त्याने विचारलं, आवाज कहा से आ रही है? त्याला सांगण्यात आलं, इथं जवळच विठ्ठल नावाच्या एका देवाचं मंदिर आहे, त्या विठ्ठलाच्या मंदिरातून हा टाळ घोष ऐकू होतोय. त्याने त्या क्षणी आदेश काढला, आत्ताच्या आत्ता जावा, त्या मंदिरातली गर्दी पांगवा, त्या मंदिरामध्ये गायी कापा आणि सगळ्याच्या सगळं मंदिर जमीनदोस्त करा. औरंगजेबाच्या आदेशाने पंढरपूरच्या विठुरायाचं देवालय जमीनदोस्त करण्यात आलं. पण या सगळ्याला विरोध करण्याला एकही पराक्रमी पुरुष या भूमीमध्ये नव्हता. किती भयानक अत्याचार आहेत. बाबराने मीर बाकीला आदेश दिला, श्रीराम जन्मभूमीवरती हे मंदिर नष्ट करून मशीद बांध. 450 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष त्या बाबराच्या सेनापतीने, मीर बाकीने बांधलेला ढाचा तिथेच होता. जरी यादी करायची म्हटली तरी 30-35 हजार मंदिरं कुठं नाही गेली, जी पाडली गेली, ध्वस्त केली गेलीत. त्या मंदिरांचा एकतर उकिरडा केलाय, त्या मंदिरांवरती मशिदी तरी उभ्या झाल्यात, किंवा ती मंदिरं ध्वस्त अवस्थेमध्ये आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. एवढी अवस्था आमच्या देवी देवतांची केलीत. ना समाज सुरक्षित आहे, ना समाज नेतृत्व सुरक्षित आहे, ना देवदेवता सुरक्षित आहे. मग आमच्या समाजातील महिलांची काय बरं परिस्थिती होती? एवढे भयानक हाल महिलांचे आहेत. आम्हाला रमजानच्या शेवटच्या दिवशी शिरखुर्मा असतो हे माहिती आहे, पण रमजानच्या पहिल्या दिवशी दरबारात काय बरं व्हायचं? तर शाही दरबारामध्ये, म्हणजे बादशहाच्या दरबारामध्ये या देशीच्या काफर राजांच्या मुली आणि बायका, सामान्य माणसांच्या नाही, म्हणजे हिंदू राजांच्या मुली आणि बायका यांना दरबारात आणलं जायचं. मग त्यांना दरबारात नाचायला लावलं जायचं, त्यांना दरबारात गायला लावलं जायचं आणि मग तो नाच गाण्याचा कार्यक्रम झाला की त्या दरबारामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांना त्या मुली आणि बायका वाटून दिल्या जायच्या.
ही या देशातील हिंदू राजांच्या मुली आणि बायकांची परिस्थिती आहे, सामान्यांची परिस्थितीच वेगळी. इब्न बतूता म्हणतो, अशाच प्रकारे बादशहाने मला 10 गुलाम स्त्रिया भेट म्हणून दिल्या होत्या. या देशी गुलाम स्त्रिया स्वस्त मिळतात वाटतं. बापाची पेंड यांच्या, कोणतीही स्त्री घ्या, तिला घोड्यावरती टाका, तिला पाहिजे त्या दराने विका. आम्हाला बोलताना खूप सोपं वाटतं हिंदवी स्वराज्य. आमची हिंदू संस्कृती म्हणते यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, अर्थात ज्या ठिकाणी स्त्रीचं पूजन होतं तिथं देवतांचा वास असतो, असं म्हणणारी आपली हिंदू संस्कृती कुठं? आणि आमचीच मायमाऊली 1000 वर्ष आमच्याच मातृभूमीमध्ये बाजारपेठेमध्ये विक्रीस ठेवणाऱ्या इस्लामिक राजवटी कुठं? 1000 वर्ष, थोडं काही इतिहास नाहीये. 711 पासून ते 1674 पर्यंत आमच्याच भारतभूमीमध्ये आमच्याच मायमाऊलीला विक्रीसाठी उभं केलं होतं. काय भयानक अत्याचार आहे. कोणती स्त्री घ्या, तिला घोड्यावरती टाका, तिच्यावरती बलात्कार करा. एका स्त्रीवरती 20-20, 25-25 नाराधामांनी बलात्कार करावा, तेवढ्यानं समाधान होत नाही. त्यांचे कपडे फाडावे, त्याच्या नग्न दिंडी गावोगावी काढाव्या, तेवढ्यानं समाधान होत नाही. त्यांचे तुकडे तुकडे करावे, कोल्ह्या कोत्र्यांना खायला घालावे. जर त्याची स्त्रीच्या नशिबामध्ये अजून वाईट यातना दिल्या असतील, तिचे होठ शिवावेत, तिला अरबस्तान तुर्कस्तानला गुलाम म्हणून विकावं, आणि त्या स्त्रीच्या नशिबात नरक यातनाच असतील मरेपर्यंत, तर त्या स्त्रीला जनान खाण्यात कोंबावं आणि वेश्येचं जीवन तिच्या नशिबी यावं, असं 1000 वर्ष सुरू होतं. हे सगळं थांबवणारा, गुलामांची विक्री बंद पाडणारा, धर्मांतरण बंद पाडणारा, मंदिरांची तोडफोड थांबवणारा, हिंदू समाजावरती होणारे अत्याचार थांबवणारा, 1000 वर्षामध्ये जर कोण पहिला युगपुरुष जन्माला आला असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. 1000 वर्ष काय चाललंय, कुणाचा कुणाला पायपोस नाहीये, सगळं थांबावं असं कुणाला वाटत नाही. अशा वेळेस राजमाता जिजाऊंनी आणि शहाजीराजांनी संकल्प केला हिंदू समाजाच्या मुक्तीचा, हिंदूंच्या स्वातंत्र्याचा, आणि तोच संकल्प शिवनेरीवरती सिद्धीस आला. राजमाता जिजाऊंना डोहाळे लागलेत. राजमाता जिजाऊंच्या मैत्रिणी त्यांना विचारतात, जिजा काय खावंसं वाटतंय ग, काय प्यावंसं वाटतंय ग? त्यावेळेस राजमाता जिजाऊ म्हणतात ना, मला काय खावंसं वाटतंय ना मला काय प्यावंसं वाटतंय. मला असं वाटतंय, मला 2 नव्हे तर 8 हात आहेत, आणि त्या 8 हातांमध्ये धारदार शस्त्र आहेत. त्या 8 हातांमधील धारदार शस्त्र घेऊन मी वाघावरती स्वार व्हावं, आणि या देशी जिथे जिथे अधर्म आहे, जिथे जिथे यवन आहे, जिथे जिथे अन्याय आहे, त्या प्रत्येक ठिकाणी जावं, अधर्माचा नाश करावा, यवनांचा निपात करावा, अन्यायाचं परिमार्जन करावं, आणि न्यायाची राजवट प्रस्थापित करावी. मला माझ्या डोळ्यासमोर सोन्याचं सिंहासन दिसतंय. त्या सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होऊन या देशी हिंदूंची राजवट प्रस्थापित करावी, असे डोहाळे मला लागलेत, असं राजमाता जिजाऊ म्हणतात. राजमाता जिजाऊंचे डोहाळे होते की रायगडावर 32 मणाचं सुवर्ण सिंहासन साकार झालं, आणि 1000 वर्षाच्या इस्लामिक आणि ख्रिश्चन राजवटीच्या गुलामीनंतर हिंदूंना पहिला राजा मिळाला. छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा विचार करताना उद्या पांडुरंग तात्या आपल्याला जनकल्याणकारी राजे मांडणारच आहे, रयतेचे राजे मांडणारच आहेत, पण छत्रपती शिवरायांच्या राज्याचा उद्देश काय होता? तर रयतेचं कल्याण हा होता का? तर होताच होता, पण सगळ्यात पहिला उद्देश काय असेल तर या देशाच्या धर्माचं रक्षण करणे हा होता. शिवरायांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य आहे, हिंदूंचं स्वराज्य आहे. छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा विचार करताना हे सगळं कशामुळे शिवाजी महाराजांनी केलं असेल तर मी नेहमी काही गोष्टी सांगतो. एक, राजमाता जिजाऊंचे संस्कार. दुसरं, छत्रपती शिवरायांनी रयतेच्या मनामध्ये निर्माण केलेला विश्वास. आणि तिसरं, छत्रपती शिवरायांची राष्ट्रभक्ती, प्रखर राष्ट्रभक्ती, अर्थात हिंदुत्व. ह्याच्या पलीकडे शिवचरित्र नाही आहे. राजमाता जिजाऊंनी आपल्या माहिती आहे छत्रपती शिवरायांवरती काय संस्कार केले.
दुसरं काय आहे तर छत्रपती शिवरायांनी रयतेच्या मनामध्ये निर्माण केलेला विश्वास. किती विश्वास शिवरायांनी निर्माण केला आहे. कवी भूषणाच्या 2च ओळी सांगतो, आयुष्यामध्ये शिवचरित्र वाचाच, पण शिवचरित्र जरी नाही वाचू शकले तर ह्या 2 ओळी मात्र आपल्या मनपटलावरती कोरून ठेवा. काय छत्रपती शिवरायांविषयी वाटायचं लोकांना. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की जय म्हणतो, आपल्या तोंडातून आपसूक बाहेर पडती ललकारी. 400 वर्षांनंतर असं शिवरायांविषयी आपल्याला वाटणं साहजिक आहे, पण शिवरायांना समकालीन असलेल्या लोकांना शिवाजी महाराजांविषयी काय वाटतंय बरं. कविराज भूषण खूप सुंदर प्रसंग सांगतात. एकदा भक्तांनी देवाची प्रार्थना केलीत आणि साक्षात भगवंत प्रसन्न झालेत, आणि भगवंत प्रसन्न झाल्यावरती भक्तांना म्हणतात ते मागा वत्सांनो, मागायचंय ते मागा, सोनं नाणं पैसा अडका जड जवाहीर गाडी बंगला, जे पाहिजे ते मागा. तेव्हा भक्त काय म्हणतात ते, भगवंता तुझं सोनं नाणं पैसा अडका जड जवारी काही नको आम्हाला, याही पलीकडं हे तर नकोच नकोय. पण काय बरं कविराज भूषण म्हणतात ते, बेपारी जहाज के ना राजा भारी राज के. हे भगवंता तुझं सोनं नाणं पैसा अडका जड जवारी गाडी बंगला काही नको, त्याही पलीकडं जाऊन आम्हाला कोणत्याही जहाजाचा व्यापारी तू करू नकोस. शिवरायांच्या काळात जहाजाचा व्यापारी असणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण होतं, अर्थसत्तेचं लक्षण होतं. भक्त म्हणतात ते, भगवंता आम्हाला तू जहाजाचा व्यापारी करू नकोस, म्हणजे आम्हाला अर्थसत्ता सुद्धा नको. बेपारी जहाज के ना राजा भारी राज के, अथवा कोणत्याही राज्याचं राजेपद सुद्धा नको. विचार करा, अर्थसत्ता तर नकोच नको, पण आम्हाला राजसत्ता सुद्धा नको. आम्हाला देव पावला तर आम्ही काय मागू. जरा परमणीची नोकरी लागू दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, मुलाला चांगली सासरवाडी भेटू दे, जरा ह्यांनी जरा माझं ऐकलं पाहिजे. ही लईच कुरकुर करते बाबा. 100 प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात जे आपण भगवंताला मागू. इथं भगवंत प्रसन्न झालेत आणि भगवंत प्रसन्न झाल्यावरती भक्तांना विचारतात ते, बोला तुम्हाला काय पाहिजे. भक्त म्हणतात ते, भगवंता बेपारी जहाज के ना राजा भारी राज के, आम्हाला सोनं नाणं पैसा अडका जड जवाहीर गाडी बंगला काही नको, त्याही पुढं जाऊन आम्हाला जहाजाचं व्यापारी पद सुद्धा नको, अर्थसत्ता सुद्धा नको आणि राज्याचं राजेपद सुद्धा नको, राजसत्ता सुद्धा नको. एवढं सगळं लाथाडून तत्कालीन हिंदू समाज काय मागतोय बरं. किती सुंदर कविराज भूषण म्हणतात, काय मागतात ते भगवंताला भक्त. बेपारी जहाज के ना राजा भारी राज के, भिकारी हमें कीजिए महाराज शिवराज के, भिकारी हमें कीजिए महाराज शिवराज के. भगवंता जर तुला आम्हाला काय करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भिकारी आम्हाला बनव. किती विश्वास छत्रपती शिवरायांनी निर्माण केलाय आपल्या रयतेच्या मनामध्ये. आणि तो कशाच्या आधारावरती निर्माण केलाय. तिथल्या रयतेची काळजी वाहिलीत पोटच्या लेकराप्रमाणे छत्रपती शिवरायांनी. किती काळजी वाहिलीत विचार करा. आपण सगळेजण या व्याख्यानमालेला आलोय आणि आपल्याला कळालं की आपल्या घरातील माऊलीची, आपल्या आईची, आपल्या बायकोची, आपल्या बहिणीची, आपल्या मुलीची किंवा आपल्या घरातील कोणत्याही स्त्रीची आबरू सुरक्षित नाहीये. आपण व्याख्यानमालेला आलो असतो का हो. आपलं घराबाहेर पाऊल सुद्धा पडलं नसतं. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विचार करताना या गोष्टीचा विचार करा. आज 400 वर्ष होऊन गेली. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये सैन्य कसं असायचं. विजयादशमीला आमचा मावळा हातात ढाल तलवार घेऊन लढण्यासाठी बाहेर पडायचा. तो पावसाळ्याच्या आधी परत घरी यायचा. 8 महिने घरी लढवय्या सैनिक नसायचा. 8 महिने लढावं लागायचं. मी काय म्हटलं, आपण व्याख्यानमाला 1 तासासाठी आलोय आणि आपल्याला कळालं की आपल्या घरातली महिलेची आबरू सुरक्षित नाही. आपल्या घराबाहेर पाऊल तरी पडलं का. शिवरायांच्या काळात आजच्यासारखं व्हॉट्सअप नाही, आजच्यासारखं फेसबुक नाही, आजच्यासारखी पोलीस प्रशासन यंत्रणा नाही, पत्रव्यवहार नाही, व्हॉट्सअप कॉल नाही, व्हॉइस कॉल नाही, टेक्स्ट मेसेज नाही, व्हिडिओ कॉल नाही. काय चाललं मी पाहतो, जर अडचण आली तर घरी येतो, असलं काहीच नाहीये. एकदा पुरुष घराबाहेर पडला की 8 महिने तो घरी येणार नाही. तो जिवंत आहे का मेला कळणार नाही. त्याचं काय झालंय तर काय कळणार नाही. तो कुठं लढतोय ते कळणार नाही. 8 महिन्यांनी तो घरी येईल त्यावेळेस येईल. 8 महिने त्या पुरुषाला लढायला जात असताना
विचार करा, मी एवढे महिलांचे प्रसंग सांगितले, किती भयानक परिस्थिती, पण त्याला भीती वाटत नव्हती घराबाहेर लढायला पडताना, कारण त्याला विश्वास होता शिवरायांच्या न्यायव्यवस्थेवरती की माझ्या बायकोची, माझ्या आईची, माझ्या बहिणीची, माझ्या मुलीची अब्रू सुरक्षित आहे, जरी मी सीमेवरती लढत असेल तरी. हा विश्वास शिवाजी महाराजांनी निर्माण केला आहे. शिवरायांच्या स्वराज्यामध्ये एकाही स्त्रीवरती, सैनिकाची सोडा, एकाही स्त्रीवरती अतिप्रसंग झाल्याचं एकही उदाहरण नाही. हिंदवी स्वराज्यामध्ये म्हणतो मी. रांजेगावच्या पाटलाचा प्रसंग हा जहागिरीच्या वेळेचा प्रसंग, म्हणजे 13 वर्षाचे शिवराय आहेत. शिवाजी महाराजांनी न्यायच इतका कडक केला आहे, जर स्त्रीकडं वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचे हातपाय छाटले जात होते. मग कोण अतिप्रसंग, कोणता अधिकारी करेल? एवढी प्रचंड आणि सुंदर न्यायव्यवस्था उभी केली. आपल्या माय भगिनीची अब्रू छत्रपती शिवरायांनी राखली. इथल्या शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं कल्याण केलंय. शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज दिले. आपण बँकेच्या क्षेत्रातले आहोत. शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज छत्रपती शिवरायांनी दिले. बरं, त्याचे हप्ते आता आत्ताच्या काळात आपल्याला परवडणार नाही. छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्याच्या काळाने हप्ते घेतलेत. जर तुला जसं फेडायचं तसं फेड. हे सगळं सोडून शेतकऱ्यांनी मोफत यंत्र अवजारं छत्रपती शिवरायांनी दिलीत. 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था शिवरायांनी केलीत. आज आपण ज्याला राशन सिस्टीम म्हणतो, ती राशन व्यवस्थेचं मूळ शिवचरित्र आपल्याला सापडतं. छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत जेवणाची 2 वेळची व्यवस्था केली होती. शेतकऱ्यांनी फक्त जमीन कसावी आणि त्याचं उत्पन्न काढावं, एवढंच शेतकऱ्यांच्या हातामध्ये होतं. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये शेतकरी भरभराटीस आला होता. शेतकऱ्यांचं कल्याण केलं, कष्टकऱ्यांचं कल्याण केलं, अर्थव्यवस्था उभी केली, त्याच्या आधारावरती सैन्यामध्ये क्रांती केली. आणि हे सगळं सैन्य घेऊन धर्माच्या क्षेत्रामध्ये क्रांती करून धर्म टिकवण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. राष्ट्र, प्रखर राष्ट्रवाद, तिसरा मुद्दा म्हटला. त्याच्यामध्ये 3 मुद्दे आपण विचारात घेऊ शकतो: स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्म. खरं तर शिवचरित्र ऐकायचं म्हणजे आपल्या सगळ्यांना असं वाटत असतं, खूप साऱ्या जण इथं ज्येष्ठ आहेत त्यामुळे त्यांना अनुभव आहे, पण आपल्याला खूपदा अफजल खानाचा वध, शाहिस्त्याची बोटं, मिर्झा राजाला कसं चकवलं, आग्र्यावरून कसे सुटून आले, ह्याच्या पलीकडं आम्ही कधी जात नाही. शिवरायांच्या चरित्राचं अंतरंग जर समजून घ्यायचं असेल तर छत्रपती शिवरायांचं प्रखर राष्ट्रवादाचं धोरण आम्हाला समजून घ्यावं लागेल. शिवाजी महाराजांनी हे सगळं का केलं? फक्त त्यांना एक नवीन राजवट निर्माण करायची होती का? तर मुळीच नाहीये. जर फक्त नवीन राजवट निर्माण करायची असती तर शिवरायांकडे जहागिरी होती, त्या जहागिरीमध्ये ते समाधानी झाले असते. छत्रपती शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी सगळं सोडून जहागिरी असताना रायरेश्वराला जाऊन त्या रायरेश्वराच्या महादेवावरती आपल्या रक्ताचा अभिषेक करून हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, ही शपथ का घेतली असती? ती शपथ का वर घेतलीत? तर मला स्वतःची जहागिरी नकोय, या भूमीतील 1 इंच सुद्धा जमीन अशी नसावी जी मुक्त नसावी, हे शिवरायांचं स्वप्न आहे. एक मुघल अधिकारी होता, स्वराष्ट्र, किती छत्रपती शिवराय स्वराष्ट्रवादी होते बरं. एक मुघल अधिकारी होता, सारखा तो औरंगजेबाला पत्र लिहायचा की शिवाजीने इकडं आक्रमण केलं, शिवाजीने तिकडं आक्रमण केलं, तुम्ही खजिना पाठवा, तुम्ही फौज पाठवा, मी शिवाजीवरती आक्रमण करतो आणि शिवाजीला जेरबंद करून तुमच्यासमोर हजर करतो. छत्रपती शिवरायांना हे त्याचं पत्र गुप्तहेर खात्यामार्फत पोचलं आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज पत्र लिहितात, तुम्ही बादशहाला खोट्या नाट्या वार्ता परत परत कळवत असता की मी शिवाजीला पकडतो, मी शिवाजीला धरतो, मी शिवाजीला तुमच्यासमोर हजर करतो. आमच्या येथे उडत्या पक्षाच्या पंखावरती शेवाळ उगवते. जर तुम्हाला लढण्याची एवढीच खुमखुमी असेल, उद्या नव्हे आजच चालून या. कोण म्हणते? शिवाजी महाराज. कुणाला? मुघल अधिकाऱ्याला. माझ्या भूमीचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते प्राणपणाने निभावीन. काय म्हणजे शिवाजी महाराज? माझ्या भूमीचं रक्षण करणे हे माझं कर्तव्य. माझी भूमी म्हणजे काहीतरी मोजमाप शिवाजी महाराजांचा असेल ना. जर आम्हाला कोणी म्हटलं या खोलेश्वर विद्यालयाचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य, तर मग कुठं उभं राहणार तुम्ही? आंबेजोगाईला? आंबेजोगाई
परळीत जाऊन उभं राहणार का रेल्वे स्टेशनला? चला ते खोलेश्वर विद्यालयाचं रक्षण करण्यासाठी मी परळीच्या रेल्वे स्टेशनला उभा आहे, असं होईल का? या शाळेच्या चतुष्सीमांच्या आवारामध्ये उभं राहून आपण या भूमीचं रक्षण करणार. मग छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की माझ्या भूमीचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. मग काहीतरी चतुष्सीमा भारताची छत्रपती शिवरायांनी आखली असेल, काहीतरी त्यांच्या मनात भूमी असेल की त्या भूमीचं रक्षण करायचंय. आम्हाला शिकवलं गेलं हे राष्ट्र कधी एक नव्हतंच. या देशीच्या लोकांची वृत्ती राष्ट्रीय नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचं काय स्वप्न आहे बरं? ॲबे कॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी अखंड भारतवर्षात फिरला. शिवरायांच्या दरबारात पण तो होता. तो चौलच्या बंदरामध्ये थांबला होता आणि चौलच्या बंदरामध्ये त्याला 2 महिने थांबावं लागलं. त्या चौलच्या बंदरामध्ये असताना तो चौलच्या सुभेदाराला जाऊन भेटला. रावजी सोमनाथ काहीतरी त्यावेळेस सुभेदार होते. त्या रावजी सोमनाथाला जाऊन भेटला आणि त्या चौलच्या सुभेदाराला तो ॲबे कॅरे विचारतोय फ्रेंच प्रवासी. त्यांनी लिहून ठेवलं शिवाजी महाराजांना काय करायचंय. त्याने त्या चौलच्या सुभेदाराला विचारलं, 1674चं साल आहे का हो, आता तुमचा राजा राज्याभिषेक करून घेतोय, तुमचं राज्य निर्माण झालंय, तरी सुद्धा तुमचा राजा किल्ले बांधतोच आहे, सैन्य गोळा करतोच आहे, युद्धाची सिद्धता करतोच आहे, आरमार तयार करतोच आहे. नक्की तुमच्या राजाला कुठं जाऊन थांबायचंय, काय करायचंय काय तुमच्या राजाला? त्यावेळेस ॲबे कॅरेला उत्तर देताना रावजी सोमनाथ सांगतो की आम्हाला आमच्या थोरल्या स्वामींनी म्हणजे शिवाजी महाराजांनी सांगितलंय. काय सांगितलंय, काय करायचंय? सिंधू नदीचे दक्षिण तीरापासून कावेरी पैल तीरापर्यंत अवघा मुलुक स्वतंत्र करणे हे आमचे ध्येय. म्हणजे काय? सिंधू नदीचा उगम जिथं होतं तिथपासून ते कावेरी पहिलं तीर म्हणजे सिलोन श्रीलंकेपर्यंत अखंड भारतवर्षाला मुक्त करणं. म्हणजे आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं, अहत तंजावर तहत पेशावर, काश्मीर ते कन्याकुमारी, कच्छ ते कामरूक आणि अटक ते कटक अखंड भारतवर्ष. जी भारत मातेचा आपण नकाशा पाहतो ना, ज्यामध्ये आजचं अफगाणिस्तान येतं, आजचं पाकिस्तान येतं, आजचा अखंड भारतवर्ष येतो, श्रीलंका येते, नेपाळ येतो, ब्रह्मदेश येतो, बांगलादेश येतो, तिबेट येतो, लडाख येतो. या सगळ्यांनी मिळून जी भारत माता तयार होते, त्या भारत मातेला इस्लामिक गुलामगिरीतून मुक्त करून हिंदूंची राजवट निर्माण करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्येय, स्वराष्ट्र. आणि या स्वराष्ट्रासाठी जे जे आवश्यक होतं ते ते सगळं छत्रपती शिवरायांनी केलं. आज आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रिमंडळ दिसतं. या मंत्रिमंडळाचे उद्घाटे जर कोण असेल तर छत्रपती शिवराय मला वाटतात. शिवरायांच्या पूर्वी कामांचं प्रशासकीय वाटप कुणीच केलेलं नाहीये. आपल्या राजांच्या किंवा इस्लामिक राजांच्या दरबारात नवरत्न असतील, पण त्यांना कामांचं प्रशासकीय वाटप नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं आणि कामांचं प्रशासकीय वाटप केलं. छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात परराष्ट्र मंत्री आहे, छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळात कामकाज मंत्री आहे, छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळामध्ये सरसेनापती आहे, संरक्षण मंत्री आहे, अमात्य, अर्थमंत्री आहे. तर मंत्रिमंडळाचं त्रोटक प्रशासकीय कामांचं वाटप करून निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज पहिले राजे आहेत. या स्वराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी जे जे करावं लागल ते सगळं छत्रपती शिवरायांनी केलंय. काय काय केलंय? तर मध्ययुगामध्ये सिंधुबंदी, ज्याला आपण म्हणतो समुद्रामध्ये गेलं तर धर्मबुडी होते, अशा भ्रामक संकल्पना आमच्या हिंदू समाजामध्ये घुसल्या होत्या. त्यामुळं समुद्रामध्ये उतरणाऱ्या कोळी बांधवांचे हाल होत होते. जर त्यांना समुद्रामध्ये मासेमारीसाठी उतरावं लागत असेल तर त्यांना मुसलमान व्हावं लागायचं, त्यांना ख्रिश्चन व्हावं लागायचं. प्रचंड प्रमाणात धर्मांतरण या सागरी किनारपट्टीवरती होत असताना छत्रपती शिवरायांनी एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. कोकण किनारपट्टी जिंकून घेतल्या आरमार बांधायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांचं आरमार हे तत्कालीन फ्रेंच आणि इंग्रजांच्या आरमारापेक्षा श्रेष्ठ आरमार आहे मंडळी. ते निर्माण करून आमच्या भारतवर्षामध्ये इतिहास घडवत सिंधुबंदी मोडून काढली आणि समुद्रामध्ये शिवरायांनी पहिलं पाऊल ठेवलं. त्यामुळं धर्मांतरण होणारं कोळी बांधवांचं धर्मांतरण तर थांबलं, पण स्वतःचे अशी सागरी सीमेची रक्षण करणारी शिवरायांची यंत्रणा शिवाजी महाराजांनी निर्माण केली, स्वराष्ट्र. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सृजनशीलता. आज आमचे माननीय पंतप्रधान
आत्मनिर्भर भारत ह्या गोष्टीचा उदो करतात. त्या आत्मनिर्भर भारताचं मूळसुद्धा आपल्या शिवचरित्रामध्ये छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक झाल्या आदेश राज्याभिषेकाच्या निमित्ताने काय केलं असेल तर राज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांनी पहिली गोष्ट केली म्हणजे मी स्वतंत्र राजा आहे हे स्वतःला घोषित केलं. मध्ययुगामध्ये इस्लामिक सार्वभौमत्वाची काही लक्षणं सांगितली जातात. म्हणजे हा इस्लामिक राजा आहे म्हणजे अखंड भारतवर्षामध्ये मुघलांचा बादशाह हा सगळ्या छोट्या मोठ्या राजांचा प्रमुख होता. त्यासाठी काय करायचे मुघल राजे त्याची 3 लक्षणं सांगितली जातात. पहिलं लक्षण असे की राज्याभिषेकाच्या निमित्ताने ते जुलूस करायचे म्हणजे त्या दिवशी मुसलमान राजा गादीवरती बसायचा त्या दिवसापासून नवीन वर्ष सुरू व्हायचं ज्याला जुलूस असं म्हटलं जायचं. छत्रपती शिवरायांनी ते मोडीत काढून माझा राज्यकारभार तुमच्या जुलूसनुसार नाही मी स्वतंत्र आहे माझं राज्य स्वतंत्र आहे म्हणून राज्याभिषेक शक सुरू केलं आणि स्वतःची नवीन कालगणना आणली. दुसरं काय तर प्रत्येक राजा गादीवरती बसत असताना त्याच्या नावाने देशभरात खुदबा पडला जायचा. छत्रपती शिवरायांनी 32 मानाचं सुवर्ण सिंहासन निर्माण केलं आणि त्याच्यावरती आरूढ होऊन स्वतःचं राज्य स्वतंत्र असल्याची घोषणा केली.